पुरंदरच्या युद्धात जेव्हा मुरारबाजी देशपांडे आणि दिलेर खान आमने सामने आले तेव्हाच्या प्रसंगाचं वर्णन सभासद बखरीत केलेलं आहे. पुरंदरच्या युद्धाबद्दल सभासद असं म्हणतात, चालून जावे असे मनात आणून खानाशी गाठ घातली. तेव्हा दिलेर खान बोलला जे, तू कौल घे, मोठा मर्दाना शिपाई तुझ नावाजितो. ऐसे बोलता मुरारबाजी बोलिले, तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी राजाचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? म्हणून नीट खानावरी चालिला. खानावर तरवारीचा वार करावा तो खानाने आपले अंगे कमान करून तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंघोळी घातली की असा शिपाई खुदाने पैदा केला. मुरारबाजींना महाराजांची फितुरी करणं सहज शक्य होतं. दिलेर खान समोरनं तसा आमिष त्यांना दाखवतच होता, पण फितुरी करण्यापेक्षा मुरारबाजींनी मृत्यू स्वीकारला. ही अशी मुरारबाजींसारखी माणसं होती, निष्ठावंत माणसं होती, ज्यांच्या जीवावर हे स्वराज्य उभं राहिलं होतं आणि हे आपल्याला कधीही विसरता कामा नये.